नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, आज सौभाग्यवतीला विचारलं की म्हटलं काय बाई आज जेवणाला काय, ती म्हणाली वरण करते. आता तुम्ही दचकून जाऊ नका. तुम्ही म्हणाल वरण वरण म्हणजे काय, आम्ही नेहमीच खातो वरण, तूप भात मीठ बरोबर पापड आणि लोणचं आणि काय काय. हे त्यातलं वरण नाही आहे. हे अतिशय टेस्टी, सुंदर सुंदर म्हणजे दिसायला सुंदर अतिशय टेस्टी आणि अगदी सोपं असं हे उडदाचं वरण आहे. उडदाच्या डाळीचं वरण. आमच्याकडे प्रायः म्हणजे कोकणात हा पदार्थ हा बऱ्याच वर्षापासून होतोय. माझ्या आजी पणजीपासून मी खात आलेलो आहे आणि आमच्याकडे 15 दिवसातनं एकदा तरी हे उडदाचं वरण होतंच. आता हे काय आहे, उडदाचं वरण म्हणजे हे पचायला थोडं जड असतं, कारण उडीद हा पचायला जड असतो, कारण त्यात तो मटणासमान मानलेला आहे. संस्कृतमध्ये उडदाला माश असं म्हटलेलं आहे. मांसाशी साधर्म्य साधणारं नाव हे उडदाला दिलेलं आहे. याचं कारण असं आहे की उडदामधून जेवढी प्रथिनं मिळतात तेवढीच प्रथिनं मटणामधून पण मिळतात आपल्याला. आणि ब्राह्मणांनी हिंसा बंद केल्यानंतर पर्याय काय, कारण बलिदानाशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही. मग तो पितृयज्ञ असू दे नाही तर देवयज्ञ असू दे. तर त्यामुळे पर्याय काय, तर मग ब्राह्मणांनी पर्याय उडीद हा पर्याय शोधला आणि त्यामुळे उडदाच्या पिठाचा पुतळा करून किंवा पशु करून त्याचा बली द्यायची पद्धत ब्राह्मणांनी आणली. श्राद्धामध्ये मांसाशिवाय श्राद्ध पूर्ण होत नाही, तर त्यामुळे मग ब्राह्मणांनी उडदाच्या डाळीचं डांगर किंवा उडदाच्या पिठाचे हे उडदाच्या डाळीचे वडे हे याच्यामध्ये श्राद्ध यज्ञामध्ये वापरायला सुरुवात केली. तर असो, हे पुराण जाऊ दे. आणि नीता आता आपल्याला उडदाचं वरण म्हणजे ती आमच्यासाठी करते. मी गेले 3-4 आठवडे माझ्या डोक्यात चाललं होतं की हे शूट करूया आणि 2-3दा तिने केलं, पण त्या कामाच्या गडबडीत ते राहून गेलं. तेव्हा आज मात्र मला वेळ मिळालेला आहे आणि तिलाही वेळ आहे, तर तब्येतीत ती आता उडदाचं वरण करते. तर चला आपण स्वयंपाकघरात जाऊया. मी आज ठरवलं की सारखी आमटी खाऊन पण कंटाळा येतो तूर डाळीची. म्हटलं आज जरा वेगळं काहीतरी करूया आणि ते पण तुमच्या सर्वांबरोबर शेअर करूया. तर आज आम्हाला बनवते उडदाचं वरण. आता हे वरण आहे ना, म्हणजे खऱ्यांची पणजीपासनं ते सगळे करतायत. सासूबाईंनी मला शिकवलं आणि आता मी पण ते कंटिन्यू करते आणि ते एकदम छान लागतं वरण. तुम्हाला पण आवडेल. तर आता आपण सुरुवात करूया उडदाचं वरण करायला. तर ते वरण करण्यासाठी आज आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे ती म्हणजे उडदाची डाळ. ही बघा, ही उडदाची डाळ ही 1 वाटी घेतली आहे मी आता. तर हे आता मी 3-4 वेळेला ही स्वच्छ धुणार डाळ आणि कुकरला ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आणि मग ह्याच्या पुढली कृती आपण बघूया. उडदाचं वरण करण्याकरता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुकरला 4 शिट्ट्या करून घेतल्या. ही उडदाची डाळ छान अशी शिजवून घेतली बघा, कशी मऊसूत. 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या छान, कारण ही गुलगुलीत शिजायला हवं वरण. आणि आता शिजलेलं असलं तरी सुद्धा आता मी ते असं गुलगुलीत घोटून घेणार आहे, कारण डाळ अजिबात राहिली नाही पाहिजे हे वरण करताना. तर ते मी आता अशी घोटून घेणार. त्याच्यानंतर आता मी घेतलेलं साहित्य म्हणजे बघा, ह्या 2 लाल मिरच्या घेतल्यात फोडणीला. ही 2-3 आमसुलं घेतली आहेत वरणामध्ये. त्याच्यानंतर हा पूर्ण 1 कांदा लसूण घेतलीये सोलून फोडणीसाठी. हे फोडणीचं साहित्य, मोहरी, त्याच्यानंतर हिंग, हळद नेहमीप्रमाणे. आणि कढईमध्ये आता मी तेल तापत ठेवलंय. आता आपण स्टार्ट करूया. तेल तापलंय का बघूया आणि आता वरण करायला सुरुवात करूया. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपण ह्या वरणात पाणी घालणार तर ते कंपल्सरी गरमच पाणी घालायचं असतं, गार पाणी घालायचं नाही. तर ते पाणी पण मी इथे ठेवलेलं आहे करायला. आपण आता फोडणी करूया वरणाची. तेल तापलंय का बघूया जरा. नाही, अजून जर असं तापाय. छान मस्त तेल तापलंय. आता मोहरी छान तडतडतीये.
आणि जरा ही लसूण आपण आधी घालून घ्यायची, कारण ती ब्राऊन व्हायला हवी आपल्याला. त्यानंतर पाव चमचा हिंग, आपली नेहमीची फोडणी, हळद आणि ही लाल मिरची जी घेतली आहे ती पण मी फोडणीत घालणार. आता या फोडणीतली जी लसूण आहे ती आपल्याला एकदम लाल गुंद करायची आहे. असा मस्त खमंग वास येतो छान. अजून व्हायला हवी. फोडणी खमंग झाली की वरण सुंदर झालंच आहे. आता लसूण थोडी अजून होऊ दे जरा गुलाबी. आता छान लालसर रंग आलाय. जरा बारीक करते मी गॅस. आणि आता ह्याच्यामध्ये चवीनुसार हे छोटा चमचा मिसळण्याचा तिखट घातलं, लाल तिखट. आणि आता त्याच्यावर लगेच ही शिजलेली उडदाची डाळ घालायची. आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आता मी गरम पाणी केलंय वरणा करता. हे आता आपण शिजवलेलं भांड आहे ते स्वच्छ धुवून घेऊया. हे गरम पाणी याच्यात घालूया आपण. आणखीन एक या वरणाची गंमत अशी आहे की मंडळी, आपण आहे ना हे नुसतं वाटीमध्ये घेऊन तयार झालं की सूप सारखं सुद्धा पिऊ शकतो. इतकं टेस्टी लागतं हे उरलेलं बाकीचं पाणी. कारण हे जसं गार होतं तसं आळत जाते ती उडदाची डाळ. त्यामुळे थोडंसं जरा पातळसर ठेवायचं. ते उकळलं की छान दाटसर होतं. मग आता ह्याच्यामध्ये चवीन हे आमसुलं घातलेली आहेत, काढली आहेत, ती आमसुलं टाकते. चवीनुसार मीठ घालते. आणि आता हे वरण आपण एकदा पुन्हा ढवळायचं आणि छान 3 ते 4 मिनिटं उकळी आल्यानंतर उकळवत ठेवायचंय. आवडत असेल तुम्हाला तर थोडंसं ओलं खोबरं घातलं तरी चालेल. मी घालतीये. हे थोडंसं ओलं खोबरं घातलंय. बाकी या वरणाला कोथिंबीर वगैरे काही लागत नाही. आता हे मस्त उकळू देऊया आपण. आपण उडदाचं वरण फोडणीला घालून सगळं तिखट मीठ वगैरे सगळं त्याच्यात घालून हे 5 मिनिटं आपण उकळवत ठेवले होतात. आता हे बघा छान उकळलेलं आहे मस्तपैकी. आता हे आपलं उडदाचं वरण खायला तयार झालेलं आहे. आता मी याचं प्लेटिंग करते. तर असं आता मी याचं प्लेटिंग केलेलं आहे बघा. आज उडदाचं वरण, गरमागरम भात, उडदाचा पापड तोंडी लावायला, लसणीचं तिखट आणि आता कैऱ्या मस्त बाजारात येत आहेत. त्यामुळे एक आंबट गोड अशी चटणी कैरीची आणि हे ताजं लोणचं असं तोंडी लावायला घेऊन हा आजचा आमचा बेत आहे. तर हे असं वरण मी जे केलंय ते तुम्ही पण घरी करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल आणि कमेंट करून मला जरूर कळवा.
तर मंडळी, हे होतं उडदाचं वरण. आता हे उडदाचं वरण खायचं कसं? तुम्ही म्हणाल काहीतरी उगाच आपली वटवट चालवली आहे तुम्ही. तर मंडळी, ही खायचं एक शास्त्र आहे. उडदाचं वरण हे पोळी बिळीबरोबर खायचं नाही, भाताबरोबरच ते खायचं आहे. आणि सर्वात आधी उडदाचं वरण तयार झालं की वाटीमध्ये घ्यायचं आणि गरम गरम आपण सूप पितो तसं ते आधी प्यायचं, त्याचा आस्वाद तिथे घ्यायचा आणि त्यानंतर मग भाताबरोबर ते खायचं. बरोबर लसणीचं तिखट, उडदाचा किंवा पोह्याचा पापड, आणखीन काय ताजं आंब्याचं लोणचं वगैरे घेतलं तर आहा आहा हा. तेव्हा मंडळी, हे तुम्ही करा आणि कसं झालंय ते मला कळवा. हा व्हिडिओ मी थांबवतोय. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.